औंध जिल्हा परिषद गटामधून त्या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला या आरक्षणाच्या वरती ज्यांनी निवडणूक लढवली मनीषा योगेश फडतरे त्यांच्या जातीच्या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने आक्षेप नोंदवण्यात आलेला होता। आक्षेप हा भारती अंकुश गोरे तसेच ओंकार भोसले यांच्या वतीनं जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीपुढे घेण्यात आलेला होता। त्यांचं कुणबी जातीचं प्रमाणपत्र जे आहे दोन्ही पक्षकारांचं म्हणणं ऐकून त्या ठिकाणी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सातारा यांनी वैध केलेलं आहे। ते प्रमाणपत्र आम्ही सक्षम अधिकारी यांच्याकडं मुदतीत जमाही केलेलं आहे। त्या अनुषंगानं समितीनं आम्हाला न्याय दिला असं त्या ठिकाणी म्हणता येईल। याच अनुषंगानं दुसरा विषय जो आहे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची जी झालेली निवडणूक होती ज्याचे पीठासीन अधिकारी जिल्हाधिकारी होते त्यांनी घेतलेली जी निवडणूक आहे ती बेकायदेशीर घेतलेली आहे, नियमानुसार घेतलेली नाही। या अनुषंगानं सक्षम अधिकारी म्हणून विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये आम्ही तक्रार दाखल केली होती। 1/4/2026 रोजी आम्ही ती त्या ठिकाणी तक्रार मला वाटतं दाखल केली। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुनावण्या विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये झालेल्या आहेत, परंतु अंतिम सुनावणी झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी सर्व गैरअर्जदाराचे म्हणणे आल्यानंतर 1 महिन्यानंतर आम्ही तुम्हाला तारीख देऊ अशा पद्धतीचा एक रोजनामा त्या ठिकाणी तयार करण्यात आला आणि अंतिम सुनावणीच्या तारखेच्या अनुषंगानं अद्यापपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी नोटीस आलेली नाही। प्रामुख्यानं जिल्हाधिकारी महोदय त्याचबरोबर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष या सर्वांचं म्हणणं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी आलेलं आहे कंटेस्टिंग कॅन्डिडेट्स आणि अंतिम युक्तिवादाची तारीख काय आम्हाला अद्यापर्यंत मिळालेली नाही। त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयामध्ये 2 वेळेला अर्ज दिला आणि विनंती केली की आम्हाला सुनावणीची त्या ठिकाणी योग्य ती संधी द्यावी। प्रामुख्याने ज्या वेळेला वेळ जर बघितला निवडणुकीचा तर तो फार कमी राहिलेला आहे, मर्यादा जर बघितली तर कमी राहिलेली आहे, परंतु अद्यापपर्यंत आम्हाला त्या ठिकाणी सुनावणीची निश्चित अशी तारीख आणि वेळ कळवण्यात आलेली नाही। म्हणून आम्ही उच्च न्यायालयामध्ये त्या अनुषंगाने याचिका करण्याच्या त्या ठिकाणी तयारीत आहोत।